नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 याचे नुकतंच नोटिफिकेशन निघालेले आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्वांची फॉर्म भरण्यासाठी लगबग सुरू आहे। परंतु थोडं थांबा, काय नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे हे तपासा आणि यावरून नंतर आपला फॉर्म भरण्यास सुरुवात करा। तर सर्वात अगोदर जर आपण हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर त्याला सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बटनापुढील बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओचे लिंक नोटिफिकेशन हे आपल्याला समजत राहते। तर बघा, या ठिकाणी काय झालेलं आहे, महाराष्ट्र शासनाने महा-टी-ई-टी संदर्भामध्ये जी अधिसूचना काढलेली आहे तर याच्यामध्ये काही शुद्धीपत्रक हे या ठिकाणी केलेले आहे। तर दिनांक 13/9/2024 रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 संदर्भात एक शुद्धीपत्रक जाहीर केलेले आहे। या शुद्धीपत्रकामध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहूयात। तर पहा, पहिलं, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय बैठक 2021 प्रश्न क्रमांक 153 TNT 1 दिनांक 30 जून 2022 अन्वये राज्यामधील जे काही माजी सैनिक आहेत, शहीद सैनिक, पत्नी, त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15% गुणांची सवलत देण्यात आली। त्यानुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅब ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिव्यांग 2021 प्रश्न क्रमांक 54 DK2 दिनांक 13 सप्टेंबर 2022 अन्वये मेंटल बिहेवियर किंवा मेंटल इलनेस म्हणजेच मानसिक वर्तन किंवा मानसिक आजार, मल्टिपल डिसॅबिलिटी बहुविकलांग हा टॅब सुद्धा ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। यानंतर कोणत्या प्रकारचा बदल केलेला आहे तर तो पहा, शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक RTE 2013 91 प्रवासी 1 दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील। या मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदन पत्रामध्ये नवीन विकल्प देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारचे काही बदल हे फॉर्म भरत असताना या ठिकाणी झालेले आहेत। धन्यवाद।